नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीचा मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणीचा पेपर सोडवून घेत आहोत। मित्रांनो, एकूण 20 गुणांसाठीचा हा पेपर आहे। यामध्ये मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत पहा। प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। चला तर मग वेळ न वाया घालवता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द निवडून लिहा। आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि पर्याय पण दिलेले आहेत, त्यामधून आपल्याला योग्य त्या शब्दाची निवड करून उत्तरं लिहायची आहेत। बघा, पहिला आहे, नजर रोखुनी नजरेमध्ये टिंबटिंबला द्यावे उत्तर। तर उत्तर असणार आहे आयुष्याला। नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। 2, शेख महम्मद फार टिंबटिंब स्वभावाचा होता। तर उत्तर आहे शेख महम्मद फार संकोची स्वभावाचा होता। 3, टिंबटिंब जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान। तर उत्तर आहे सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान। प्रश्न पहिल्यातलं ब आहे, खालील शब्दाचे प्रत्येकी 2 भिन्न अर्थ लिहा। बघा, पहिला शब्द आहे बोट, तर त्याचे 2 भिन्न अर्थ होतात। एक होतो हाताचे बोट आणि दुसरं असते पाण्यातील बोट। दुसरा आहे अभंग, त्याचा एक अर्थ होतो एक काव्य प्रकार आणि दुसरं होतं कधीही नष्ट न होणारे। तिसरा आहे कर, तर त्याचा पहिला अर्थ होतो करणे आणि त्याचा दुसरा अर्थ होतो हात। प्रश्न दुसरा अ, खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या जुळवा। बघ, पहिला आहे पाय जमिनीवर असणे, याची जोडी होईल वास्तव्याचे भान ठेवणे। दुसरं आहे नजर रोखणे, त्याचं उत्तर होईल निर्भयपणे पाहणे आणि त्याचा अर्थ होतो मित्रांनो अशक्य गोष्ट शक्य करणे। प्रश्न 2 मधलं ब आहे, खालील इंग्रजी शब्दासाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा। पहिला आहे हॉस्पिटल, तर हॉस्पिटलला आपण मराठीत म्हणत असतो इस्पितळ किंवा दवाखाना। दुसरा आहे ऑफिस, त्याचा मराठी अर्थ होतो कार्यालय। प्रश्न 3 अ, खालील वाक्यातील योग्य केवळ प्रयोगी अव्यय लिहा। तर पहिला आहे किती जोरात ठेच लागली, त्याचं उत्तर काय होईल, तर बघा आई ग किती जोरात ठेच लागली। आणि दुसरं आहे अबब किती उंच आहे हे झाड। प्रश्न 3 ब, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। बघा, आपल्याला एक जाहिरात दिसते, त्याच्यावरनं आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची। पहिला प्रश्न आहे, सहलीचा कालावधी कोणत्या महिन्यासाठी आहे? उत्तर आहे सहलीचा कालावधी मे महिन्यासाठी आहे। 2, सहलीचे आयोजक कोण आहेत? उत्तर आहे सहलीचे आयोजक लक्ष्मी टूर्स हे आहेत। 3, प्रवास शुल्कात 50% सवलत केव्हा असणार आहे? उत्तर 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणाऱ्यास 50% सवलत असणार। प्रश्न 4 आहे, खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थ शब्द वापरून ओळ पुन्हा लिहा। त्यातलं पहिलं आहे पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना। तर त्या अंबरसाठी आपल्याला पर्यायी शब्द लिहायचा आहे पाय असावे जमिनीवरती कवेत आभाळ घेताना। 2 आहे, असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती 70। तर त्याचं बघा कसं होईल, असे दांडगी इच्छा ज्यांची मार्गच्या समानार्थी शब्द वाट तयाला मिळती 70। प्रश्न 4 ब आहे, बघा खालील प्रश्नांचे 3-4 वाक्यात उत्तर लिहायचं आहे। पहिला आहे तुमचा आवडता छंद कोणता, त्यासाठी तुम्ही दिवसभरात किती वेळ देता? तर बघा, पक्षी निरीक्षण करणे आवडता छंद आहे, त्यासाठी मी दिवसभरात 1 तास वेळ देतो। तुमचा आवडीचा छंद लिहायचा आहे, तो तुम्ही कुठलाही लिहू शकतात। आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 4 क, खालील शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। तर जीवनांत म्हणजे काय? मृत्यू। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। माझ्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।